आम्ही आता इथे जस्ट पोहोचलेलो आहोत. याला 2 तास लागलेले आहेत आणि समोर दिसतोय तो मेहर रिट्रीटचा एंट्रन्स आहे. चला तर मग आम्ही लय मजा करायचो, पण हे बघा लग्न झाल्यावर असं असते. ह्या मजा करायची तर आम्ही लेकर सांभाळतो. तर टेकटॉक मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलोय मेहर रिट्रीट या ठिकाणी, जे यवतमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं पार्किंग पूर्ण भरलेली आहे. इकडे पाठीमागे देखील पूर्ण त्यांची पार्किंग भरलेली आहे. आणि आम्ही इकडे पाठीमागे लावून आलो, इकडे पूर्ण भरलेलं आहे. आज वीकेंड असल्यामुळे इथे खूपच गर्दी दिसत आहे. इथे समोर यांचे तिकीट काउंटर आहे, तर आपण तिकीट घेऊन आज जाऊया. विथ GST 825 तिकीट आहे पर पर्सन. आणि तुम्ही हे बँड दिलेले आहेत मला बांधण्यासाठी. इथे जे बँड्स आहेत त्यांनी असं ते आपल्या हाताला बांधणार आहेत. आणि या बँडच्या कलर कोडनुसार हुरडा पार्टीचा टाईम त्यांनी डिसाईड केला आहे, जो आपला आहे 4:30. वा, जस्ट आपण एंट्री केली आहे आणि एंट्रन्सचा व्ह्यू बघा. मस्त नारळाची झाडी लावली आहे यांनी. इकडे समोर कारंजे वगैरे आहेत. आले इथे ब्रेकफास्ट सर्व केला जातो आणि आम्हाला यायला थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे आम्ही सध्या डायरेक्टली तिकडेच जात आहोत, डायनिंग हॉलकडे जात आहोत. तर आम्ही आता नाश्त्यासाठी घेतली आहे मिसळ आणि पोहे. उपीट देखील ऑप्शन अवेलेबल होतं. आणि ही बघा गर्दी, वीकेंडमुळे खूपच गर्दी आहे. चला आम्ही आता पटकन नाश्ता करून घेतो, ऑलरेडी उशीर झालेला आहे. जस्ट आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता बाकीच्या ॲक्टिव्हिटी वगैरे करणार आहोत. आणि नाश्ता एकदम छान होता. मिसळ दिली होती त्यांनी, शिरा होता आणि पोहे होते आणि चांगली क्वालिटी होती नाश्त्याची. आम्ही आता जातोय ऑब्झर्वेशन टावर पाहायला. आणि ॲक्च्युली तिथून सगळा व्ह्यू दिसणार आहे, कुठे काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला वरून बघायला भेटतील. आपण आत्ता आलेलो आहोत ऑब्झर्वेशन टावरवरती. समोर जे दिसतंय ते मोठोबा लेक आहे. आणि आपण इकडून समोरून आले होतो. इथं आहे खाली दिसतोय हा प्लेग्राऊंड एरिया आहे. इथे वॉटर पार्क देखील आहे, ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या स्लाइड्स आहेत ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे रेनडान्सचा आनंद देखील घेऊ शकता. सध्या आत्ता तर आम्ही पाण्यात नाहीत उतरणार आहे, सध्या आम्ही बोटिंगसाठी जातोय. चला तर मग तिकडे. इथे तुम्ही बघू शकताय काही लोक वॉटर पार्कचा एन्जॉय करून आले आहेत, जी सध्या इथे आराम करत आहेत. त्यासाठी तुम्ही बाजा वगैरे देखील टाकलेल्या आहेत, ज्यावरती तुम्ही बघू शकता लोक आराम करत आहेत. आणि तसंच इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पाळणे वगैरे आहेत, सीसॉज आहेत, छोट्या घसरगुंड्या वगैरे, या सर्व गोष्टी त्यांनी इथे आणलेल्या आहेत. चला आपण बोटिंग करूयात. इथे बैलगाडी राईड आणि ट्रॅक्टर राईड अशा 2 गोष्टी आहेत ज्या आम्ही लगेच करून घेतल्या. आणि इथे ट्रॅक्टर राईडमध्ये तुम्हाला माटोबा लेकचा व्ह्यू दाखवला.
आता सध्या अशा प्रकारे आम्ही 2-2.5 तास वॉटर पार्क एन्जॉय केलेले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत हुरडा पार्टी घेण्यासाठी. इथे नारळाच्या बागेमध्ये बसून हुरडा पार्टी चालू आहे आणि याच्यामध्ये यांनी हुरडा, त्यानंतर उकडलेले कणीस आणि त्याच्यासोबतच काही चटणी वगैरे त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही देखील अशा वन डे पिकनिकचा प्लॅन करत आहात तर हे प्लेस बेस्ट आहे. चला तर मग या हुरडा पार्टीसोबत आपण हा व्लॉग इथेच संपवत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये.